नमस्कार, मी अनघा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक घरात लक्ष्मीपूजन केलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का, लक्ष्मी मातेची पूजा फक्त विधी नाही, तर ती एक ऊर्जेचा प्रवाह सुरू करणारी प्रक्रिया आहे. जर आपण योग्य रीतीनं पूजन केलं तर माता लक्ष्मी फक्त त्या रात्रीसाठीच नव्हे, तर कायमच आपल्या घरामध्ये निवास करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मीपूजनाचं महत्व, पूजा विधी, केरसुणी आणि मिठाची पूजा का करतात आणि या दिवशी कोणते मंत्र म्हणावे. माझा हेतू एकच आहे, आपल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या घरात समृद्धी, शांती आणि संतोष नांदावा. लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर ती आपल्या जीवनातील नकारात्मकतेला दूर करून सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करणारी प्रक्रिया आहे. चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मी माय पूजनाची संपूर्ण पद्धत, मंत्र आणि त्यामागील दैवी अर्थ. लक्ष्मीपूजनाचं महत्व काय आहे? दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. या दिवशी लक्ष्मी माता, गणपती बाप्पा आणि कुबेर यांची पूजा केल्याने धन, बुद्धी आणि ऐश्वर्य यांचा आशीर्वाद मिळतो. घरात स्वच्छता, सुवास आणि सजावट केली की देवतेचा वास होतो असं शास्त्र सांगतं. म्हणून दिवाळीपूर्वी घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करणं हीच पहिली पूजा मानली जाते. लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य काय असतं ते बघूया. लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती, गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती, कुबेर देवतेचा फोटो किंवा मूर्ती, नाणी, नोटा, दागिने किंवा चांदीचे नाणे, एक कोरी वही, त्यावर कुंकवाने ओम किंवा स्वस्तिक काढावे, लाल रंगाचं कापड किंवा चौरंग, गंगाजल, फुलं, हार, धान्य, झेंडूची फुलं, पंचामृत, चंदन, तूप, दिवा या सर्व वस्तू लक्ष्मीपूजनाच्या ऊर्जेचा वाहक मानल्या जातात. प्रत्येक वस्तूला एक दैवी स्पंदन असतं. लक्ष्मीपूजनाचा विधी काय असतो? क्रमवार पद्धत बघूया. पहिलं म्हणजे स्वच्छता व शुद्धीकरण. पूजेपूर्वी घर स्वच्छ करा, गंगाजल शिंपडून सर्व कुटुंबियांचं शुद्धीकरण करा. जिथे पूजा करायची त्या ठिकाणी चौकोन आखा आणि लाल कापड पसरवा. कलश स्थापना. दुसरा मुद्दा म्हणजे लाल कपडावर धान्य म्हणजे धने पसरवा आणि मध्यभागी कलश ठेवा. कलशात पाणी, सुपारी, झेंडूची फूल, एक नाणं आणि तांदूळ टाका. त्यावर 5 आंब्याची पानं ठेवा. ही पंचमहाभूतांची प्रतीक असतात. तिसरं म्हणजे मूर्तींना स्नान व अलंकार. गंगाजल, पंचामृत, गुलाबजल आणि चंदनाने मूर्तींना स्नान घाला. नंतर हळद, कुंकू आणि चंदन लावून फुलं, हार अर्पण करा. चौथं म्हणजे तांदळाचा पर्वत व धन स्थापना करणे. एका ताटात तांदळाचा छोटा डोंगर करून त्यावर कमळाचं फूल ठेवा. त्यात नाणी ठेवून लक्ष्मी समोर ती अर्पण करा. देवी समोर व्यापाराची वही किंवा डायरी ठेवा. नवी सुरुवात ती मानली जाते. 5वं म्हणजे तिलक व दीप प्रज्वलन. लक्ष्मी, गणपती आणि कुबेर मूर्तींना अनामिकेने तिलक लावा. गाईच्या तुपाचा दिवा लावा. ध्यानात ठेवा, उदबत्ती न वापरावी, कारण ती बांबूपासून बनते. कुबेराची मूर्ती नसेल तर सुपारी कुबेर म्हणून ठेवा. पूजेचा क्रम कसा असावा? सुरुवातीला गणपती पूजनाने पूजा सुरुवात करावी, त्यामुळे सर्व अडथळे दूर होतात. नंतर लक्ष्मी पूजन करा सुखी समृद्धीसाठी, व त्यानंतर कुबेर पूजन करा धनाची स्थिरता आणि वृद्धीसाठी. पूजेमध्ये म्हणावयाचे मंत्र: गणेश मंत्र: गजाननं भूत गणाधिसेवितं कपित्थ जंबूफल चारुभक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम. अर्थ: हा मंत्र विघ्ननाशक आहे. गणपती बाप्पा सर्व अडथळे दूर करून लक्ष्मीपूजन यशस्वी करतात. महालक्ष्मी मंत्र: ओम श्रीं 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 कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं ओम महालक्ष्मी नमः. अर्थ: हा मंत्र लक्ष्मी मातेचे आवाहन करतो. या मंत्राच्या उच्चारणाने घरात सौख्य, धन आणि शांतता येते. कुबेर मंत्र: ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिं मे देही दापय स्वाहा. अर्थ: धनाचा अधिपती कुबेराचा आशीर्वाद मिळावा,
आणि संपत्तीचा स्थैर्य वाढावा यासाठी हा मंत्र म्हणावा. पूजनाच्या दिवशी नवीन झाडू विकत घ्यावा, तिला लक्ष्मीचं प्रतीक मानून पूजा करावी. पूजा झाल्यावर झाडूला हळद कुंकू लावून उभं ठेवा. मीठाची पूजा. मीठ हे लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो. तो समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर पडले की लगेच बाहेर पडलेला आहे, म्हणून अमूल्य द्रव्यांपैकी तो एक आहे. मिठाशिवाय जीवन अळणी असतं, म्हणूनच मिठाला संसाराचं सार म्हटलं जातं. लक्ष्मी पूजनानंतर एका वाटीत खडे मीठ किंवा सागरी मीठ घेऊन त्याला नमस्कार करा, कृतज्ञता व्यक्त करा. याने घरातील अलक्ष्मी दूर होते आणि समृद्धी टिकते. 10व प्रसाद आणि आरती. लाडू, सुपारी, सुकामेवा, नारळ आणि घरगुती मिठाई देवीला अर्पण करा. शक्यतो मिठाई पांढरी असावी. नंतर आरती म्हणा आणि लक्ष्मी मातेचं घरात आगमन झाल्याची तुम्ही प्रार्थना करा. पूजेच्या शेवटी क्षमायाचना करा. माता, जर काही त्रुटी राहिली असेल तर कृपया क्षमा कर म्हणून सांगा. श्रोते हो, लक्ष्मीपूजन एक पूजा नसून ती ऊर्जेचं पुनर्जागरण आहे. या दिवशी आपण घर स्वच्छ ठेवतो, मन स्वच्छ ठेवतो आणि देवीला साद घालतो. माता, या आणि कायम आमच्या घरी वास्तव्य करा. या दिवाळीत लक्ष्मी फक्त पूजा नको तर आचरणातही आणा. दान करा, स्वच्छता ठेवा आणि कृतज्ञ राहा. जर तुम्हालाही या दिवाळीत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करून पुढचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट मध्ये लिहा, जय महालक्ष्मी माता. लक्ष्मीचा प्रकाश तुमच्या प्रत्येक दिवसामध्ये उजळो, हीच माझी मनपूर्वक शुभेच्छा.